सबस्क्राईब करा मराठी कन्याला आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा। नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आमच्या ग्रुपमध्ये ना शाकाहारी आणि मांसाहारी या विषयावरती ना बराच वेळ गहन चर्चा सुरू होती। तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हो, शाकाहारी लोकांचे पण बरेच प्रकार आहेत। आता ते कोणते त्याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत। तर आजचा आपला टॉपिक तोच आहे, शाकाहारी लोकांचे प्रकार। चला तर मग टॉपिकला सुरुवात करूया। प्रकार पहिला, शुद्ध शाकाहारी। या प्रकारातली लोक शुद्ध म्हणजे खरंच फक्त शाकाहारच करतात, कुठल्याही प्रकारचा मांसाहार ते करत नाहीत। म्हणजे आपले वरण भात, भाजी पोळी, पुन्हा फळं इत्यादी जे काही शाकाहार आहेत त्यांचंच ते आहार करतात आणि तेवढ्यावरच ते जिवंत असतात, म्हणून ते शुद्ध शाकाहारी। हा प्रकार आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे। प्रकार दुसरा, अंडाहारी। या प्रकारातली लोक अंड्या व्यतिरिक्त कुठलाही मांसाहार करत नाहीत, पण त्यांना अंड हे शाकाहारी असं वाटतं, त्यामुळे ते अंड खाऊन स्वतःला शाकाहारी बनवत असतात। आता अंड व्हेज आहे की नॉन व्हेज आहे हा सुद्धा एक वादाचा मुद्दा आहेच। तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं, अंड व्हेज आहे की नॉन व्हेज आहे। तर या प्रकारातली लोक सुद्धा त्या वादात बहुतेक अडकलेली असावीत, त्यामुळे ते अंड खाऊन स्वतःला शाकाहारी म्हणतात आणि म्हणून त्यांचं नाव अंडाहारी पडले। प्रकार तिसरा, केकाहारी। अच्छा, नाही कळलं ना? नाही, याच्या पुढचे नाव सुद्धा अशीच अतरंगी आहेत, तर लेट मी एक्सप्लेन। केकाहारी म्हणजे या प्रकारातल्या लोकांचं आहे ना, केक हा वीक पॉइंट असतो। त्यामुळे काय होतं, ते चिकन, मटन, अंड यापैकी कुठलाही मांसाहार ते करत नाहीत, पण काय होतं की त्यांच्यासमोर सपोज केक आला आणि त्यात अंड असेल तर ते टाळू नाही शकत आणि मग तो अंडयुक्त केक म्हणजे विथ एगचा जो केक आहे तो ते खातात आणि तरीही स्वतःला शाकाहारी म्हणतात। हे या प्रकारचे लोक असतात। आपल्याला आवडत असलेल्या पदार्थात अंड असलं तर त्यांना चालतं, पण बाकी अदरवाईज ते असे अंडी खात नाहीत आणि तरी स्वतःला शाकाहारी म्हणतात। सो केकाहारी। प्रकार चौथा, रस्साहारी। या प्रकारातले जे लोक असतात ना, मुळात त्यांना मांसाहार करायचाच नसतो, पण मांसाहारी पदार्थांची जी चव आहे ना ते चाखण्यापासून ते स्वतःला रोखू शकत नाहीत आणि त्यामुळे काय होतं, या प्रकारातली लोक त्या मांसाहारातला जो मांसल पदार्थ असतो ना, जे पीस असतात ते वेगळे काढतात आणि त्याचा जो रस्सा असतो ना तो खातात आणि ते खाऊन पण ते स्वतःला शाकाहारी म्हणतात। हा प्रकार तर मला अगदीच बाउन्सरच जातो। काय लॉजिक असतं त्याच्यात? मांसाहार पदार्थातले पीस काढायचे आणि त्यातला फक्त रस्सा खायचा आणि तरी स्वतःला शाकाहारी म्हणायचं। ठीक आहे ना, खा ना, आवडतं तर खा आणि हो वा ना मांसाहारी, उगाच कशाला आपलं आमच्या कम्युनिटीत येते, म्हणून हे रस्साहारी। प्रकार पाचवा, सुंबडीहारी। या प्रकारातली लोक आहेत ना, जोपर्यंत घरात असतात तोपर्यंत शाकाहारी असतात आणि घराबाहेर गेल्यावरती ते मांसाहारी होतात। नाही समजलं? या लोकांना घरात नॉनव्हेज किंवा मांसाहार करण्याची परवानगी नसते, त्यामुळे ते घरात असेपर्यंत पूर्ण शाकाहारी असतात, अगदी शुद्ध शाकाहारी। पण घराबाहेर पडल्यानंतर ते सगळ्या प्रकारचा मांसाहार करतात आणि तरीही स्वतःला शाकाहारी म्हणतात। तर हे सुंबडीहारी, घरातल्यांपासून लपून सुंबडीत नॉनव्हेज खाणारे हे लोक सुंबडीहारी। प्रकार सहावा, बळचहारी। या प्रकारातली लोक म्हणजे त्यांना नॉनव्हेज खाण्याची खूप तीव्र इच्छा असते, खूपच जास्त, पण होतं काय, स्वतःला शाकाहारी म्हणवलेलं असतं, तर मग कसं ना नॉनव्हेज खायचं, तर समोरच्यानी आपल्याला बळबळच अगदी मांसाहार खायला घालावा, अगदी जबरदस्ती करावी, म्हणजे तसं केल्यानंतरच ते मांसाहार करतात आणि तरीही स्वतःला शाकाहारी म्हणतात। मग ते मांसाहारामध्ये अगदी कोंबड्यापासनं बकरा, डुक्कर, बदक सगळे प्रकार खातात, तरीही ते मांसाहारी असतात असं म्हणत नाहीत स्वतःला, तरी त्यांना शाकाहारीच म्हणून घ्यायचं असतं। मग काय बोलायला जागा असते ना, मला जबरदस्ती केली म्हणून, अदरवाईज मला आवडत नाही खायला, म्हणून हे बळचहारी। प्रकार सातवा, वारहारी। नाही, वारकरी नाही, वारहारी। या प्रकारातली लोक आहेत ना, म्हणजे ठराविक वारी शाकाहार आणि मांसाहार म्हणजे सगळं सॉर्टेड आहे, त्यांनी असं ठरवून घेतलेलं असतं। त्यामुळे आठवड्यातले 7 दिवस असतात, त्यातले मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या 3 वारी ते
शाकाहारी असतात, बाकी उरलेले वार त्यांनी मांसाहारासाठी ठेवलेले असतात. कसं सॉर्टेड असं आपल्याला हवं असलेल्या देवांचा शाकाहार, बाकी दिवस मांसाहार, असं म्हणजे कसं सगळं सुखी आयुष्य आहे नाही का. असे ते स्वतःच्या सोयीने शाकाहारी आणि मांसाहारी स्वतःला म्हणवणारे हे वारहारी. कसा वाटला व्हिडिओ? हे मला माहीत असलेले शाकाहारी लोकांचे प्रकार आहेत. तुम्हाला कोणते वेगळे प्रकार माहिती असतील आणि तुम्ही या नक्की कोणत्या प्रकारात मोडता हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी कॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मला इन्स्टावर आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके दादा, बाय.